पुढे आवडतं की या ठिकाणी आमचा शाहिरी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। सर्वांनी मराठा संघर्ष योद्ध्याचं काळ्याच्या केंद्रामध्ये स्वागत करायचं आहे। सर्वांना विनंती आहे स्टेज रिकाम करायचे। सर्वांना विनंती आहे स्टेज रिकाम करा, स्टेज रिकाम करा, खाली चला। आदरणीय संघर्ष योद्धा जरांगेजी पाटील हे स्टेजवर असतील। सर्वांना विनंती आहे चला खाली चला, सर्वांना विनंती आहे खाली चलायचे। सर्वांनी स्टेज रिकाम करायचं ताबडतोब। सर चल 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 कृपया सर्वांनी खाली चालायचं स्टेजवरून। चला आता यानंतरचे सत्कार कार्यक्रम संपल्यावर होणार आहेत। कृपया खाली चला। सर्वांनी स्टेज यानंतरचे सत्कार कार्यक्रम संपल्यावर होणार आहेत। कृपया सर्वांनी खाली चालायचे। सर्वांनी खाली चालायचे। चला यानंतर सत्कार कार्यक्रम संपल्यावर होणार आहेत। 2 मिनिटांमध्ये कार्यक्रमात चला वगैरे काहीच नाही। चला खाली कृपया प्लीज प्लीज सर्वांना नम्राची विनंती आहे की खाली चला। चला खाली वेळ कमी आहे, चला आवडतं घ्या, आवडतं घ्या जरा। चला 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 बस चला आवडतं घ्या दादा चला। हिंदवी स्वराज्याचे संस्थापकांचे छत्रपती शांत बसा शांत बसा। अहमदपूर नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव। मराठा आरक्षणाचा लढा मराठ्यांनी अखेर यशस्वी केलाय। मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असं बोललं जात होतं आणि ओबीसीतून तर कधीच मिळू शकत नाही असं महाराष्ट्रभर दवंडी पिटली जायची। मराठा समाज कधीच एकत्र येऊ शकत नाही हेही सांगितलं जायचं। मराठा एकत्रही आला आणि मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळवलं सुद्धा। आतापर्यंत मराठ्यांच्या 63 लाख नोंदी मिळाल्या आणि त्या नोंदीच्या माध्यमातून एक बसा व्यासपीठावरची नाही चला खाली 63 लाख नोंदीच्या माध्यमातून परिवारानं मिळून अंदाजे 1.25 करोड मराठ्यांनी आतापर्यंत ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण घेतलं। आता राहिला विषय नोंदी मिळाल्या बांधवाच्या माध्यमातून न नोंदी मिळालेल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं। त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची। ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्याची नोंद मिळाली नाही त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं। हे सरकारच्या शिष्टमंडळाने ठरवलं। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करून टिकवणं सुद्धा सरकारची जबाबदारी, कारण व्याख्या आपणही दिली आणि त्यांची सुद्धा त्यांनी व्याख्या घेतली। कुठलाही विषय सरकारनं दिला म्हणल्याच्या नंतर टिकवणं सुद्धा जबाबदारी सरकारचीच। हिंदू कोड बिल मध्ये सगळे सोयरे हा शब्द येतो, त्यामुळे त्यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठ्यांना घराघरातल्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून 100% आरक्षण मिळू शकतं। फक्त काढलेल्या अधिसूचनाची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे।
अधिसूचना सरकार काढत नव्हतं, ती काढायला लावली. मराठा मुंबईला धडकला आणि सरकारनं 3.5 महिन्यापासून जो घोळ घातला होता सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी द्यायची नाही म्हणून, शेवटी मराठे एकत्र आले आणि नाविलाजानं सरकारला अधिसूचना काढावी लागली. माय बापाव, आपली जर मागणी वेगळी असती, नवीन सरकारनं अध्यादेश शासन निर्णय केला असता, पण आपली मागणी नवीन नव्हती. आपली मागणी ओबीसीतून होती आणि सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण पाहिजे. मग ओबीसींना ज्या कायद्याने आरक्षण दिलं त्या कायद्याची दुरुस्ती करावी लागते. 2001 आणि 2000 नंतर ओबीसी मध्ये घातलेल्या जाती आणि ओबीसींना दिलेल्या कायद्याने आरक्षण 2001च्या कायद्यानुसार 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आहे आणि 2012चा कायदा दुरुस्त करायचा म्हणला तर अधिसूचना काढल्याशिवाय पर्याय नाही. सरकार पुढे हे चॅलेंज नसूनही जाणून बुजून त्यांनी चॅलेंज निर्माण केलं होतं. शेवटी मराठ्यांना झगडावं लागलं आणि मुंबईला जावं लागलं आणि ती अधिसूचना निघाली. मराठे जिंकलेच होते, परंतु फडणवीस साहेबांनी एक डाव टाकून बघितलाय. मी जबाबदारीनं सांगतो, फडणवीस साहेबांना 6 महिन्यात एक शब्दही मी बोललेलो नाही, कारण माझी काम करण्याची पद्धती वेगळी. मी माझ्या समाजाला दैवत मानतो, मायबाप मानतो. समाजाशी खोटं केलेलं मला सहन नाही होत. त्यांनी डाव टाकला. विशेष अधिवेशन सगळ्या स्वाऱ्यांसाठी बोलवलं. नागपूरच्या अधिवेशनात ठरवलं की 15 तारखेला विशेष अधिवेशन घ्यायचं. सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करायची. अहवाल येईल नाही येईल हे माहित नाही. 10 वाजल्यावर सांगा बरं मला. सांगतो मी जरा कायद्याला मानतो 40 मिनिटं आणि कायदा फक्त मराठ्यांसाठीच आहे. 10च्या पुढे दुसऱ्याचे कार्यक्रम होता म्हणून सांगतो तुम्हाला. कारण याचा सगळा फडणवीसांचा दोष आहे, पोलीस बांधवांचा काही दोष नाही. वरून सांगितलंय त्यांना, उगाच कोणाला दोष देत नाही. मी आता सांगितलं ना, मला विरोध करायचा म्हणून मी कधीच करत नाही, कारण माझे नियमच वेगळे आहेत. मी 6 महिन्यात कधीच देवेंद्र फडणवीसाला बोललेलो नाही, कधीच. पण मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलला की मी त्याला सोडतच नाही, मग तो कुणी बी असू दे. मी परिणामाची चिंता नाही करत कधीच, कारण मी क्षत्रिय मराठा. मराठ्यांचे रूल आहेत. तो कुठं जर लढायला गेला तर पाठ फिरून माघारी नाही येत. एक तर कंपाळीत टिळा लावून येतो विजयाचा, नसता मरण हातावर घेऊन वापस येतो. कारण आपण जर मैदानात उतरलो तर मागे फिरत नाहीत फिरून. कुणाला विरोध करायचा म्हणून मी करत नाही. देवेंद्र फडणवीसांना बोलण्याची काहीच गरज नव्हती. त्यांनी डाव टाकला. विशेष अधिवेशन बोलवलं सगळ्या स्वाऱ्यांसाठी आणि घाट घातला 10% आरक्षण देण्याचा. जे आरक्षण टिकणार नाहीये. 2018ला 13% आरक्षण दिलं तेही 1 वर्षाच्या आत गेलं. माझा मराठा समाज खूप भोळा आहे, विश्वास टाकतो, विश्वास ठेवतो. 2018ला दिलेलं आरक्षण समाजाला वाटलं खूप वर्षानंतर, दशकानंतर मिळालंय. आपले लेकरं मोठे होतील. मराठ्यांनी स्वीकारलं आणि राज्यात गुलाल सुद्धा उधळला. मराठे कधीच कोणाचा उपकार ठेवत नाही. ते आरक्षण दिल्याबद्दल मराठ्यांनी 106 आमदार त्यांना निवडून दिले. मराठ्यांनी जागेवर त्यांचा उपकार फेडला. परंतु ते आरक्षण 1.5 वर्षाच्या आत गेलं आणि आमच्या लाखो पोरांचं वाटोळं झालं. आजही निवड झालेले पोरं क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंतचे सगळ्या पोरांचं वाटोळं झालं. आजही मराठ्यांचे लेकरं घरी आहेत आणि आंदोलन करतायत. पुन्हा तेच 10% आरक्षण दिलं, तेही टिकणार नाहीये. ते कधी टिकतं मी सरकारला सांगितलं होतं.
मराठा समाज मागास सिद्ध झाला हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलं. मग जी जात मागास सिद्ध होईल ती ओबीसी आरक्षणात लागावं लागते असा कायदा सांगतो. मागासवर्ग आयोगाचा 10% मागास सिद्ध झालेला अहवाल मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आणि अधिवेशनाच्या अगोदर कॅबिनेट समोर ठेवला आणि अधिवेशनाच्या विधानसभेच्या पटलावरती त्या अहवालावर चर्चा सुरू झाली. उभ्या महाराष्ट्राने ऐकलंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मराठा समाज 10% मागास सिद्ध झालाय. मग जर मराठा समाज 10% मागास सिद्ध झाला तर मग मराठा समाजाला 50%च्या आत 27% आरक्षणात का घेतलं नाही? 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग का केला? त्यांचं उत्तर आहे जर 50%च्या आत मराठा समाज घेतला तर देशातले 14 राज्ये आरक्षणात घ्यावं लागतं. म्हणलं मग त्यांच्यासाठी तुम्ही आमचं का वाटोळं करता? आम्ही तर मागास सिद्ध झालोय ना. मग 50%च्या आत 27% आरक्षणात मराठा घेतला पाहिजे. मग तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा. ते म्हणले तसं केलं की बाकीचे घ्यायला लागतील. म्हणून त्यांच्यासाठी म्हणलं तुम्ही आमचं वाटोळं करताय का? मग तरी फडणवीसांनी तो डाव साधला आणि 20 तारखेला मराठ्यांना 10% आरक्षण दिलं, पण वेगळा प्रवर्ग करू. मी त्याच वेळेस सांगितलं होतं हे टिकणार नाही. आणि माननीय न्यायालयाने परवा निकाल पण दिलाय असं मीडियाच्या बांधवांनी सांगितलं. मी आणखीन निकाल माननीय न्यायालयाचा वाचला नाही. या आरक्षणाचा फायदा या होणाऱ्या नोकर भरतीत मराठा समाजाच्या लेकराला घेता येणार नाही. म्हणजे फडणवीसांनी एका दगडात 2 पक्षी मारले. 10% आरक्षण दिलं त्याचाही फायदा मराठ्यांना होत नाही. आणि ज्या दिवशी अंमलबजावणी 26 तारखेला झाली त्याच दिवशी देशातलं असणारं ईडब्ल्यूएस आरक्षण सुद्धा रद्द केलं. म्हणजे मराठ्यांच्या पोरांना ईडब्ल्यूएस मधूनही जाता येत नाही आणि 10% आरक्षणाचाही लाभ घेता येत नाही. चारही बाजूने मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं केलं. मी त्याच वेळेस सांगितलं होतं हे टिकणार नाही आणि तेच घडलं. शेवटी ते आरक्षण सुद्धा गेलं. आता 3 आठवड्याची माननीय न्यायालयानं मुदत सरकारला दिली. आपलं म्हणणं सुक्रे साहेबांच्या समितीच्या अहवालानुसार आपण सादर करावं. त्यावर काय निकाल येणार आहे आजच मराठ्यांना कळून चुकलेलं. मग जे आरक्षण आम्ही मागितलंच नाही ते आरक्षण तुम्ही आम्हाला का दिलं? करोडो मराठ्यांची मागणी आहे ओबीसीतून आरक्षण द्या. ते दिलं नाही. वेगळं का? डाव साधला. कोणचा? 2018 सारखा. पुन्हा एकदा पहिल्यांदा 13% दिला, आता 10 दिला. मायबाप मराठ्यांनो, मी अहमदपूरच्या बांधवांना एक प्रश्न आहे माझा, तुम्हाला प्रामाणिकपणाने विचारतो. लोकसंख्या वाढते का कमी होत असते? 2018ला 13% आरक्षण होतं. आता 2024ला 10%. मराठ्यांची लोकसंख्या कमी कसं काय झाली? आमच्या का अमेरिकेला राहायला गेले लोक? काय न्याय करताय तुम्ही? मागासवर्ग आयोगानं 28% लोकसंख्या दाखवली. मग कायदा सांगतो तो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण दिलं पाहिजे. किमान 14% द्यायला पाहिजे होतं. 10% ही कोणता गणित शास्त्रज्ञ आणलाय तुम्ही? 28%चा अर्ध 10% होत आहे. कोण तज्ञ तुमच्याकडे? हा नुसती फसवणूक मराठीची. त्यांचा डाव होता. 2018 सारखा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून 24च्या निवडणुकीत मराठ्यांचा उपयोग करायचा म्हणून 10% आरक्षण दिलं. मराठ्यांचं नशीब इतकं बलवंतर आहे, त्या निवडणुका यायच्या आधीच हे आरक्षण उडत आले. त्यामुळं मराठ्यांनी गुलाल उधळला नव्हता. आणि त्यांचं स्वप्न होतं 2018 सारखा मराठ्यांनी गुलाल उधळावा. पण मराठी खूप चतुर आहेत. पहिल्यांदा विश्वास ठेवला, दुसऱ्यांनी नाही भाऊ. आता नाही विश्वास ठेवणार, कारण वाटोळं आमच्या लेकरांचं झालंय, तुमच्या नाही. भोगतेत आमचे पोरं, भाषा घेतल्यात आमच्या पोरांनी. 1% हुकवर लेकरू आमच्या घरी रडत येते. बापाने बघितलेलं, आईनं बघितलेलं स्वप्न, त्याची राख रांगोळी आमच्याची झाली, तुमची नाही. त्यांना वाटलं गुलाल उधळतील. मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. मराठी शांत बघत राहिले. मग त्यांनी एक आयडिया केली. त्यांचेच 25-30 जण बोलिले त्यांनी मुंबईत.
आणि त्यांच्या टकोऱ्यावर टाका लागली एकामेकाचा गोळा. हे त्याच्या टकोऱ्यावर टाकीत आहे, ते त्याच्या टकोऱ्यावर टाकीत आहे. कपड्याला अपुशी देत एकामेकाच्या, त्यांच्याच ते गुलालाची बळच होती ते अंगावर. व्हिडिओ बघितले की नाही तुम्ही? नाही मला मी बघितली. एकामेकाच्या टकोर टाकते. एक जणाचं चप्पीला केसच नाही, त्याच्या टकोऱ्यावर टाकेले. बैलाचा होता का गाऊन आणखीन गुलाल नाही घाणा त्याच्या टकोऱ्याचा. त्यांना वाटलं मग तरी उदाळा तुदाळा, तरी मराठ्यांनी उदाळा. कारण इथं प्रश्न आमच्या लेकराचा. आता फसवणूक नको, आता सावध राहा. आपली लढाई आपल्याला जिंकायची. यांनी काही करू द्या. माझ्या तर इतके मग लागले यासाठी इन भयानक. यासाठी कोणाला असती? ज्यांनी 1-1.5 हजार खुनं केले त्याच्यासाठी. हजारो करोड रुपयाचा घोटाळा केला त्याला. एखाद्या मोठ्या हत्याकांडाचा त्याचा उलगाडा होत नाही त्याच्यासाठी. समुद्रात मोठमोठाले नंबर 2चे धंदे चालतात त्याच्यासाठी. मी काय केलं? गोरगरिबांच्या लेकरं मोठे व्हावेत म्हणून काम करतोय, म्हणून माझ्यासाठी. ही देशातली पहिली यासाठी असं की आंदोलनावर बसली. आंदोलनावर यासाठी बसतच नसती. किती मगरुरी आहे सत्तेची. कायद्याचा किती गैरवापर करायचा. याच मराठ्यांनी तुम्हाला त्या गादीवर बसवलंय. तुम्ही तिचा दुरुपयोग करायला लागला. सत्तेवर तुम्हाला याच मराठ्यांनी बसवलेले हे विसरू नका. तुमच्या टांगे पलटी करायला मराठ्यांना 5 मिनिटाचा सुद्धा वेळ लागणार. मी भेट नाही बाय बापा. यासाठी नेमू द्या, नाही त्याला काय नेमाच्या नेमून भेट नाही. कारण एकाचाही रुपये पठ्ठ्याने हात लावलेला नाही. एकाही खानदानी मराठ्यांचं पिल्लू आहे, कोणाला हात लावलेला नाही. तुमचे सकट मंत्री मध्ये घेऊन जाईल मी, कारण त्यांनीच मला फोन केलेली. मी त्याचा स्टोरी रेकॉर्डिंग व्हायरल करून सगळ्यांना. ते एक टमरळ मध्येच बोलत आहे गिरीश महाजन. त्याला बोललो मी कवा रोज अंतरवाले असे 5 टांगड्या करून बसायचं असं माझ्या गादीला चिटकून. आणि आता तिकडे जाऊन म्हणतो त्या जरांगे पाटलांचा आम्ही खूप लाड केला. काय लाड केला तो कॉफी पाहिजे मला. तो का पाळणा बसिला मला, झोका दिला 2-3 बाऱ्या. डबड सगळ्या दुनियाचं. ते 15 रुपयाचा जात्रातला बेल्ट घातला, येईन गेली तीन वर उडीत चेटी अशी उघड चालता. मग मला नाही दम निघत. मी हे खानदानी मराठ्याचा मी करत नाही खोटं. मैदान तळ पायाचा आग मस्ता घाला. कारण गोरगरीब मराठ्यांचा लाड आला तर माझ्या लेकराचं कल्याण राहील. काय तो काय काय लाड केले रे? आमचा चहा पिऊन गेला अंतरवालीचा आला तवा. 20 रुपयाचे पाण्याची बाटली आमचीच प्याला. अरे 20 रुपयांसाठी महत्वाचे घामाचे पैसे आमचे. तुमच्यासारख्या जनतेच्या जीवावर पैसे कमीलेले नाहीत आम्ही मराठ्यांनी. आणि मला सांगतो लाड केले तो आमच्या अंतरवालीतल्या ग्रामपंचायत मध्ये पोहे खाल्ले तो दातातले निघले आणखी. मला सांगतो फडणवीस साहेब त्याला गप बसवा. नसता मी लय मागा लागेल मग त्याच्या बी. ते दुसरं कसं गप बसलं आता ते यावल्याचं. आयला ते खरकुड गेलं पण 7-8 दिवस झाले तिथं ना. बर्फात बसला का पण हे मला जाऊन गार. त्याला वाटलं असं बरं झालं जा तिकडे गेलाय, बरं झालं आपल्याकडनं राहायला. पण भाऊ तुला सुट्टी नाही, तुला मराठीत वाटलं गेलाय. तू नुसता मध्ये कुठं तू मध्ये बोलला की तुला वाजवलंच मी. काही देणं घेणं नाही तरी अंगावर घेतात बळच. फडणवीस साहेबाला काय गरज होती का? झाला असं उपोषण आहे 17 दिवसाचं. विधानसभेच्या पटलावरती सांगायला लागले, आई बहिणीवरून बोलले उपोषण आहे 17 दिवसाचं, पोटात काय नाही. तुम्हाला उपोषण काय फडणवीस साहेब नाही कळायचं. उपोषण काय हे जर बघायचं असलं ना फडणवीस साहेब तुम्ही दुसरं काहीच करू नका. फक्त 8 दिवस माझ्या शेजारी येऊन कशाला उपोषण करा. तुम्हाला उपोषणाची फडणवीस साहेब मग किंमत कळा. उपोषण म्हणजे काय? कुंकुम हवा ते तुमच्या तुम्हाला मेळ सुद्धा नाही लागायचे. कुंकुम निघत तुमची ढेरी पोटात चिटकालेली मै सुद्धा नाही व्हायची तुम्हाला. एक शिर 8 दिवसात डॉक्टरला सापडणार नाही तुमची. महे सुद्धा डॉक्टरला सापडत नाही. उपोषणाला पडलं 10 डॉक्टर मग हात चोळी दे. या गणबार हाडकालाच लावते शिर म्हणून. हात फुगल्यावर मध्ये हुकली का बरं. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय. मला माहित नाही त्याच्यात काय बोललो का नाही बोललो, कारण त्याच्यात काय कळत नाही. ऑटोमॅटिक चिड होती. तरीही मी दिलगिरी व्यक्त केली माय बहिणीला बोललो असलो तर. कारण मी माय बहिणीचा सन्मान करतो, छत्रपतीचा विचार घेऊन चालतो. पण तुम्हाला मी बोलल्याला एवढं लागलं
तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमच्या राज्यातली ती आई बहीण नाही. हे तुमचा छत्रपतींचा विचार. पालकत्व राज्याचं तुम्ही स्वीकारायचं. मायबाप म्हणून त्या राजगादीवर तुम्ही बसायचं. बोललो का नाही माहित नाही. बोललो तर तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची ती नाही. आंतरवालीच्या माता माऊलींच्या डोक्याच्या हाणून हाणून चिंधड्या केल्या. त्यावेळेस बाळीन तुम्हाला फडणवीस साहेब नाही दिसली का? आमच्या आईच्या पोटात छातीत गोळ्या गेल्या. त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला आई नाही दिसली का? आमची तुमची ती आई आणि आमची ती कोणीच नाही. मराठ्यांना इज्जत नाही काय? राज्यात आमची काहीच प्रतिष्ठा नाही. एका 9 वर्षाच्या मुलीच्या त्या लेकराच्या पायात गोळी शिरली. ती गोळी काढताना 1.5 लिटर त्या लेकराच्या पायात पाणी निघालं. फडणवीस साहेब त्यावेळेस तुम्हाला ती आई बहीण नाही दिसली का? तुमची ती आई बहीण आणि दुसऱ्याची ती नाही. आमच्या अंतरवालीच्या माता माऊलींचे डोक्यात बंदुकीचे दस्ते घालून तिच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या. त्यावेळेस नाही का तिची तुम्हाला आई बहीण? तुम्हाला बोललेला अख्खा अधिवेशन अंगावर घेतलं. दिवसभर अधिवेशनात एकच चर्चा. मराठ्यांच्या आई बहिणीवरती हल्ला झाला आणि मराठ्यांचे हरामखोर मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या बाजूने बोलायचे तर पक्षाच्या बाजूने बोलायला लागले. अरे कुळप्पा फेडताल. या जातीनं तुम्हाला मोठं केलाय. मी जातीसाठी भांडतोय. त्यात मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा आरक्षण घेणार आहेत. गोरगरिबांचे लेकर अधिकारी झाले पाहिजेत. आमचा अधिकाऱ्यांचा टक्का कमी झालाय म्हणून जीवाची बाजी लावून लढतोय. आपल्या आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस तुमचे काय तोंड शिवले होते का? आज तुमच्या नेत्याला बोललो तर तुम्ही नेत्याला बाप मानायला लागलात. तुम्ही जातीला बाप मानायला पाहिजे कारण तुम्हाला जातीनं मोठं केलंय. आता या अंतरवालीच्या पोरांच्या छातीत गोळ्यात लिलावती हॉस्पिटलला त्यांना नेलाय. नाही निघाले. त्यात फडणवीस साहेबांना नाही का मायबाप लेकर दिसले. स्वतःची मात्र आई आणि दुसऱ्याच्या आईच्या डोक्याच्या चिंधड्या करायच्या. हेच राज्य चालवता काय तुम्ही? छत्रपतींचे विचार मला शिकवणार आणि तुम्ही फक्त आमच्या मताच्या जीवावर चोगवा मागणार. आता नाही. तुमची मस्ती किती आहे आम्ही बघतो. जरा थांबा. आमच्या एका आजीच्या गुडघ्यात गोळी शिरली. त्यात फडणवीसांना नाही काही दिसली. 350 पोरांनी आत्महत्या केल्या. आमच्या आईच्या कंपाचा कुंकुम बसलाय. फडणवीस साहेब त्यात नाही काही दिसत तुम्हाला. ते लेकर उड्यावर पडलेत. तिच्या पाठीशी नाही राहिलं कोणी. तुम्ही आरक्षण दिलं असता तर त्या आत्महत्या नसत्या आल्या. कोणता डाव टाकताय तुम्ही? दुसरी चूक केली परत. मी परवा रात्री विचारलंय. ज्या पोलिसांनी हल्ला केला होता त्यांना निलंबित केलं होतं. मराठ्यांनो याच देवेंद्र फडणवीसांनी त्या सगळ्यांचं नियमन रद्द करून त्यांना बढती दिली. बघा मराठ्यांना मारल्याबद्दल बक्षिसी दिली. फडणवीस साहेब एक पाप पुढे फेडणार आहेत. स्वतःच्या आईला बोललं तर एवढं लागलं. आमच्या आई बहिणीला आत्ताही उठता येत नाही. 34 टाके त्यांना पडल्यात. ते टाके सुद्धा कोरडे पडत नाहीत. आत्ताही ओले डोक्यात. 4 महिन्याचा लेकरो मांडीवर घेऊन माता माऊली मंडपात बसली. तिच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या.
आणि ते 4 महिन्याचं लेकरू आईच्या रक्तानं माखलाय. फडणवीस त्यात नाही का आई दिसते तुम्हाला? स्वतःची ती आई आणि दुसऱ्याची ती आई नाही. मला नका शिकवा, तुम्हाला सुट्टी देणार नाही मराठ्यांनो. ओढ विसरू नका आपल्या आई बहिणीचे, बदला घ्यावा लागणार आहे. मी नाही सोडत, तुम्हाला माझा शब्द आहे. जेलमध्ये सोडलो मी तरी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. यांच्या मुठ्यावर पाय देऊन आरक्षण घेणार. यांना नाही सुट्टी. मी माझ्या समाजासाठी लढतोय. मी काय चूक करत नाही. तुमच्याशी फुटण्यासाठी नाही आलो मी. मला तुमच्या पैशाची नाही गरज, नाही मला तुमच्या पदाची गरज. तुम्ही किती नावं टाकणार? भाजपच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला करणार राज्यभरात कुठेही. म्हणून पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा रस्त्यावरचा कमी केला. आज सकाळपासून वाढवलाय. त्या हिंगोलीच्या पोलीस बांधवांचे खरंच आभार आज वाढलाय. परंतु फडणवीस साहेब, हे निर्देश देणं तुमच्यासाठी चांगलं नाही. आणि तुमचा कोण भाजपचा कार्यकर्ता ना, त्याला म्हणून तो माझ्या गाडीच्या पुढे येतो मग दाखवतो तुला. मला नाही गरज तुमच्या संरक्षणाची. माझा समाज माझं रक्षण करायला समर्थ आहे. दावं टाकायचं बंद करा. तुम्ही आडवं येऊ नका. पुन्हा या अहमदपूर पडून जाहीरपणानं सांगतो, तुमचा आणि आमचं शत्रुत्व नाहीये. राजकारण माझा मार्ग नाही. मला राजकारणाचं देणं घेणं नाहीये. माझा आणि माझ्या समाजाचा एकच उद्देश आहे. आमचं आरक्षण आम्हाला द्या. तिकडे निवडून या नाही तर उलटे पालटे पडा. आम्हाला नाही त्याच्याशी देणं घेणं. माझा सरळ हेतू आहे आणि माझ्या समाजाचा सुद्धा. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे. राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झालेले बघायचे. तेवढं स्वप्न घेऊन आज 7 महिने झालं रस्त्यावरती मी. माझं कुटुंब बाजूला सारलंय आणि माझ्या समाजाला मी मायबाप मानलंय. आजही माझ्या उभ्याला नाही शिवलं. माझं कुटुंब कुठे मला माहित नाही आणखी सुद्धा. मी इथून तर माझ्या गोरगरीब मराठीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून उभा केली. मी मरायला नाही भेट. या समाजाला मी मायबाप मानलंय. यांच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाहीये. आणि या समाजाने मला माया कमी नाही केली. माझ्या आई बापाची हे काही दिवस मला आठवण या समाजाने येऊ दिली नाही. इतकी माया माझ्यावरती केली. मला तुमच्या कशाशी देणं घेणं नाहीये सरकारच्या. मला आरक्षण पाहिजे. तुम्ही आडव्या फडणवीस साहेब आणखी तरी शिरू नका. तुम्ही गलत माणसाला खेटलाय. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. माझ्या नादाला लागलं की मी सरळ केल्याशिवाय सोडत नाही. कारण मी आतापर्यंत तुमच्या विरोधात काहीच बोललो नव्हतो. पण तुम्ही जे मुंबईला जायची जी रॅली होती आपली 2 महिन्यापूर्वी, तेव्हापासून माझं ट्रॅफिक कसा गुंतवायचा बघा. स्वप्न काय ते सांगतो. 10% याला घ्यायला लावा. हा म्हणला तर समाज हो म्हणतो. समाजाला एवढंच सांगा, हे आरक्षण टिकणार आहे. समाजाचा याच्यात फायदा आहे. मी नाही सांगू शकत, कारण मी नाही खोटं बोलू शकत माझ्या समाजाशी. करोडो मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं करून ते पाप डोक्यात घेऊन मी रस्त्यानं नाही फिरू शकत. हा सत्याच्या आणि मराठ्यांचा मधला काटा आहे. मी पोरं घेणार जातीसाठी त्याला सांगा स्वतःच्या लेकराचं वाटोळं करू नको. आणि करोडो मराठ्यांच्या लेकरात अन्नात नाती काढायचं काम, विष काढायचं काम करू नको. त्याला एकदा समजून सांगा. गाव लेवलच्या मराठा यांनी डाव आखला, याला घ्यायला लावा, नसता याला गुंतवा. पोलिसांचं मी बघतो. तू काय बघतो? मला तू अटक करणार. हिंमत लागते म्हणून जरा गेला अटक करायला. मला अटक केलं हे आगामुळे कशाला? पुढे जेलमध्ये हे जर डांबरीला झोपले ना गाडी पुढे तर 200 किलोमीटर हे झोपते. तुला हे उठलं बाजून ठोतात ठोतात 17 वर्ष जाते. जेला तो आणि तू मेल्यावर येतो का? बघतो मी स्वप्न असले भंगार सगळी. स्वप्न चांगलं बघावं.
आपल्याकडे कायद्याचं जबाबदार पद आहे, राज्याचं जबाबदार पद आहे, मला गुंतवायचं. बरं मी जर मायबापावर भेट असतो ना, पळून गेलो असतो नाही. समजा जर भांडणं झाल्या अहमदपूरमध्ये एखादी जर केस झाली, तुम्हाला माहिती आता पोलिस करायला येणार आहे. ते आमदार फामदार मंत्री फंदार नाही ते डबडे करते. एखादं काही यासाठी शियाली ती पिढी मागं लागली, लगेच म्हणतो अयो माझ्या चमक निघली, या लगेच गोड उठत जावा. तेव्हा तुम्हाला दवाखान्यात पाठवून घेऊन जाय. कारण कायदा काय सांगतो, आधी जीवन नंतर चौकशी. हे दवाखान्यात पडत जाईल, याचं टगडं मुरगुळून मोडलं पाहिजे, याचा लगेच बीपी वाढवतो, याला झटक्यास भेटेत दवाखान्यात जाते. मी उपोषण सोडल्याच्या नंतर 2 दिवस संभाजीनगरच्या हॉस्पिटलला होतो, ऍडमिट होतो. त्याच्यानंतर 2 दिवसांनी यासाठी स्थापन झालं. मग तुम्ही ऐकत दवाखान्यात होतो, तिकडे आता चला नाही तुम्हाला. डॉक्टरला मला भाऊ यासाठी नेमले माझ्या विरोधात 100% मला हे मध्ये टाकणार आहे. इकडे 7-8 सलाईन पोचले आता आणि कोमात गेलो म्हणून सांग. मला माहित झालंय माझ्या चौकशी येणार आहे. त्याच दिवशी सलाईन तोडून टाक. डॉक्टरला म्हणलं तर काळी गाबाळ तो, मला आंतरवालीत जायचं. आंतरवालीत जाऊन बसलो, आणखी नाही ना कोंकण हिंदी ती काय नाही. माझ्याजवळ काय नाही, मी कोणालाच हात नाही लावला. माझ्या पाठीशी कोण आहे तुम्हाला बघायचंय, ह्यो समाज आहे, करोडो माझ्या पाठीशी. तुम्हाला काहीच सापडू शकत नाही त्याच्यात. काही गप्पा हल्ले काहीच होणार नाही. फक्त प्रामाणिक लढा आहे आणि माझा समाजावर माझी निष्ठा आहे. मी नाही फुटत आणि यांना मॅनेजर होत नाही आणि फुटत आणि सगळ्यात मोठं तुकडं त्यांचं ती. याला बाजूला हटवा, मी नाही हटत आणि हटणार बी नाही. आणि त्यांचं तेच म्हणणं आहे, ह्यो सत्याच्या मधला काटा. म्हणलं तर ठीक आहे, तुला बळी घ्यायचा ना माझा, आणि चल म्हणलं मी चल सागर बंगला, चल निघालो. गेलो तिकडून लगेच म्हणतो या सागर बंगलावर उघडा आहे, सरकारी बंगला आहे ते, तुमचं स्वागत आहे. आणि मी 8 किलोमीटर गेलो, घेतलं का ओढालून. जर सत्तेचा आणि कायद्याचा गैरवापर करून जर गुंडगिरी सुरू ठेवली, पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागणार. तुम्हाला एकदा हाक दिली होती, त्यावेळेस तुम्ही आंतरवालीला 1.5 ते 2 करोडच्या संख्येने आला होता. आता जर पुन्हा हाक द्यायची वेळ आलीच, गावाची गाव झाडून पुसून माता मावल्यांसह बाहेर निघायचं स्वतःच्या लेकरासाठी. आता 4 नाही 5 ते 6 करोड मराठा देशातून एकत्र येणार आहे. जगात अशी शक्ती कोणी बघितली नसन, इतक्या ताकदीनं मराठी आता एकत्र या. आपण 900 एकर रान बघतोय सध्या. 900 एकर मध्ये मराठ्यांची जगातली सगळ्यात मोठी रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे. आता सुट्टी नाही, काही झालं तरी कोणीच मागे सरकायचं नाही. आता आजच पासून सावध राहा, आजपासून जागे व्हा, गावाची गावं पिंजून काढा, आपल्या बांधवांना जागृत करा. आपले लेकरं मोठे करायचे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली, आपल्या सगळ्यांचं कल्याण झालं. याच्यात राजकारणी मराठा सुद्धा आरक्षण घेणार आहे, नोकरदार मराठा सुद्धा, व्यावसायिक मराठा, शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा, सगळेच करोडो मराठी आरक्षण घेणार आहेत. म्हणून आज जातीचा मुद्दा बनून बघा. जातीची अस्मिता महत्वाची आहे. जात आणि जातीचे लेकरं टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करा. तुम्हालाही सांगतो, तुमच्या डोळ्यासमोर लेकरं ठेवा, राजकारणी ठेवू नका. तुमचे लेकरं मोठं करण्याच्या मागे लागा. अशी संधी घालू नका, अशी संधी पुन्हा येणार नाही. या संधीचं सोनं करा. मी तुम्हाला जाता जाता शब्द देतोय, माझा जीव जरी गेला तरी मराठ्यांच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण घेऊन गुलाल टाकल्याशिवाय 1 इंचही मागे सरकणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय. यानंतर फक्त दलित आणि मुस्लिम समाज बांधव या ठिकाणी आदरणीय मनोजदादांचा सत्कार करतील. त्या व्यतिरिक्त स्टेजवर कुणीही थांबायचं नाहीये. फक्त दलित आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांचा सत्कार करतील. सकल समाज मराठा बांधवांना विनंती आहे
मला रस्ता करून द्या. फक्त मला आजारी असल्यामुळे चालता येत नाहीये. फक्त चलायला मला मोकळा रस्ता करून द्या. कृपया वर यांच्या वतीने कुणी थांबणार नाहीये. फक्त मुस्लिम समाज बांधव आणि दलित समाज बांधव यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होणार आहे. बाकीच्यांनी खाली व्हायचंय. सर्व सकल समाज बांधवांना विनंती आहे, कृपा करून आपण सर्वांनी खाली यायचंय. या ठिकाणी अखंड महाराष्ट्राला या माध्यमातून आपल्याला संदेश द्यायचा आहे की या ठिकाणी फक्त दलित बांधव आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी आदरणीय मनोजदादा धनंजय पाटील यांचा सत्कार करत आहेत. त्यामुळे सर्व सकल समाज बांधवांना विनंती आहे, स्टेजवर आपण कुणीही गर्दी करायची नाहीये. मनोजदादा धनंजय पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सकल बांधवांना विनंती आहे. मनोजदादांची तब्येत अत्यंत खराब आहे, त्यामुळे त्यांना व्यवस्थित वाट करून द्यायचे, त्यांना अडवायचं नाहीये आणि तिथे विनाकारण गर्दी करायची नाहीये. या ठिकाणी फक्त दलित व मुस्लिम समाज बांधव या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांना विनंती आहे, आपण या ठिकाणी बॅरिकेड निर्माण करायचे. मनोजदादांना या ठिकाणी पुढे काढून द्यायचंय, बॅरिकेड करावं लागेल. सकल समाज बांधवांना विनंती आहे, या ठिकाणी बॅरिकेड करून दादांना आपण व्यवस्थित त्या गाडीमध्ये बसवायचंय. दादांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. सर्व सकल मराठा बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे की आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची संबंध महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना काळजी आहे आणि आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी दादांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. आणि दादांची जी सिक्युरिटी आहे, हिंगोलीकर, आपण दादांना रस्ता जारी, चला लवकर हिंगोलीकर. सर्व सकल समाज बांधव अहमदपूर यांना विनंती आहे, दादांसाठी बॅरिकेड तयार करायचे. दादा